नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा 8 जुलैचा भाग खूपच धमाकेदार झालेला बघणार आहोत. कारण आजच्या भागामध्ये देवयाईकडे मागणं करत अवनी हीच बायको मला 7 जन्मासाठी हवे असे म्हणत आता स्वतः राजाने वडाची पूजा करताच राजा आणि अवनीच्या लव्ह स्टोरीला कशी सुरुवात झाली हे सगळं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीलाच आता ही सुली नटून थटून पूजेसाठी निघालेली असते. तेवढ्यात आता तिचं लक्ष धोंडी अण्णांकडे जातं. आता धोंडी अण्णा बाहेर अंगणात बसलेले असतात, पण आता सुनबाई गेली त्यामुळे धोंडी अण्णा जरा टेन्शनमध्येच असतात. तेवढ्यात आता लगेच ही सुली तिकडे येते. ए धोंड्या, अरे कुठे आहे तुझी सून? अरे डोक्याला हात लावून का बसलाय धोंड्या? अरे आज वटपौर्णिमा आहे, तुझ्या सुनेने पूजा केली की नाही? तेव्हा लगेच आता धोंड्यांना या कावळीनीकडे बघतात. तुला काय करायचंय ग? तू जा ना, तुला करायची ना, तू जा, निघ ना. त्यावर लगेच सुली होऊ लागते. अरे बापरे, धोंड्या भडकला. याचा अर्थ सून घरात नाही वाटतं. सून घरात नाही म्हटल्यानंतर पूजा कशी करणार? गेली का सून? गेली तिच्या बापाच्या घरी गेली की काय? त्यावर लगेच धोंड्यांना म्हणू लागतात. गेली ना सुले कावळीने, सून तिच्या बापाच्या घरीच गेली, पण ती तिची सर्टिफिकेट आणण्यासाठी गेली, परत येणारे इकडे. त्यावर लगेच आता सुली म्हणू लागते. सर्टिफिकेट ते कशासाठी हवंय? त्यावर लगेच धोंड्यांना म्हणू लागतात. ए बाई, अगं तुला नाही कळणार, ते गोल्ड मेडल भेटलेलं आहे त्याचं सर्टिफिकेट आणण्यासाठी गेली. तिला पुढे शिकायचंय, नोकरीला लागायचंय ना, त्यासाठी लागतंय ते. तुला नाही कळणार, तुझ्या डोक्याबाहेरचा खेळ येतो. त्यावर लगेच आता सुली म्हणू लागते. अरे बापरे, असं आहे का काही धोंड्या? त्यावर धोंड्यांना म्हणू लागतं. सुले, माझी सून लय शिकलेली आहे आणि ती लवकरच हे घर नवीन बनवणार आहे, लय भारी झक्कास. त्यावर लगेच सुली म्हणू लागते. ए धोंड्या, कुणाच्या परवानगीने तू हे घर नीट करायला चालला? या घरात माझा बी हिस्सा हे इसरू न ग, त्यामुळे मी तुला या घराचं काय बी करू देणार नाही. त्यावर लगेच धोंड्यांना म्हणू लागतात. ए सुले, स्वतःच्या वाट्याचं फुकून बसली आणि आता आमच्या घरावर डोळा आहे काय तुझा? अगं जरा लाज वाटू दे, स्वतःच्या वाटणीचं खाल्लंय तरी इकडे डोळा मारतेस. त्यावर लगेच सुली म्हणू लागते. लाज मला नाही, धोंड्यात तुला वाटायला पाहिजे. अरे वटपौर्णिमेच्या दिवशी तुझी सून घर सोडून गेली आणि तू माझी लाज काढतोय धोंड्या. त्यावर लगेच आता धोंड्यांना म्हणू लागतात. ए तुझी लाज गेली तिकडे दुबईला. अगो तुझा नवरा तिकडे मस्त मजेत आनंदात दुसरा संसार सुरू करतोय आणि तू कर इकडे त्याच्यासाठी पूजा. तेव्हा सुली म्हणू लागते. ए धोंड्या, आज ना मी तुझ्या बोलण्यात येणार नाहीये. दरवेळेस खोटं बोलून तुम्हाला ना फसू शकत नाही, लक्षात ठेव. त्यावर धोंड्यांना म्हणू लागतात. नाही, नको फसू, तू कर पूजा. पण तुझा नवरा लय सुखी तिकडे दुबईत, त्याचा दुसरा संसार सुरू आहे. जा जा पूजा कर, कुणाला सांगू नको, जा गुपचूप पूजा कर. आता लगेच धोंड्यांना आतमध्ये निघून जातात. त्याच वेळेस आता ही कावळीन मात्र खूप भडकलेली असते. तेव्हा लगेच आता ती म्हणू लागते. खरंच असेल कसं? माझा नवरा तिकडे दुबईत जाऊन मजा मारतोय, दुसरं लग्न करतोय आणि मी इकडे त्याच्यासाठी मरमर मरते, पूजा करते, उपवास करते, बघतेच याच्याकडे, असे म्हणत आता सुली लगेच आतमध्ये निघून जाते. तर इकडे राजा, अवनी आणि धनेश आता तिघेही रस्त्याला उभे असतात. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या, रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण खूप वेळ झालेला असतो, त्यांना रिक्षा भेटतच नाही. तेव्हा राजा आता मॅडमकडे बघतो. आता अवनी खूप उदास असते. तिला आता तिच्या घरी जो काही प्रकार झालेला असतो ते सगळे क्षण आठवत असतात. तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं. शांतपणे अवनी आता एकटक विचार करत उभी असते. तेवढ्यात लगेच आता राजा म्हणू लागतो. मॅडम इथे ना गाडी भेटेल असं वाटत नाही हो, आणि माझी इथे आसपास ओळख बी नाही. ओळख असती तर आपण एखादी गाडी बोलावली असती, पण मॅडम मला नाही वाटत इकडे गाडी भेटेल. कदाचित आपल्याला लोकलनंच जावं लागेल. काय करायचं मॅडम, जायचं का लोकलमधनं? त्यावर लगेच धन्या वहिनीकडे बघतो. वहिनी एक नाही दोन नाही गप्प. त्याच वेळेस आता राजाला काय करावं काही सुचत नाही. तेवढ्यात लगेच राजा म्हणू लागतो. मॅडम हे बघा, टेन्शन घेऊ नका बरं. आता अवनीच्या हाताला चटका बसलेला असतो. तिने ते सर्टिफिकेट ओढण्याचा प्रयत्न केलेला असतो. तेवढ्यात राजाचं लक्ष अवनीच्या हातांकडे जातं. मॅडम तुमचा हात दाखवा बघू. आता अवनी लगेच हात दाखवते. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो. मॅडम अहो किती भाजलाय तुमचा हात,
हे बघा, असा घट्टमूट करू नका बरं, असा उघडा ठेवा, त्याला हवा लागेल, मग बरं वाटेल. आपण घरी गेलो की मी त्यावर मलमपट्टी करून देईल, काळजी करू नका, ठीक होईल सगळं. तेव्हा लगेच आता हा धन्या म्हणू लागतो, कोणी घरचे असे वागू शकतात का? घरच्यांचं किती प्रेम असतं ना आपल्यावरती, मग आपलीच माणसं अशी कशी वागू शकतात? नाही 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 वहिनी, तुमचे आईवडील असे का वागले असतील? आता राजा लगेच या धन्याला खुणावतो, ए बाबा, अरे गप ना, एक तर आधीच टेन्शनमध्ये आहेत त्या. पण धन्या त्याचं तोंड चालूच. तो म्हणू लागतो, खरंच वहिनी, तुमचे बाबा जे काही वागले ना ते लय चुकीचं आहे. त्यांनी सर्टिफिकेट जाळायला नको होती ना, हाय ना? बरोबर बोलतोय ना मी? त्यावर लगेच राजा आता धन्याजवळ येतो, ए बाबा, अरे तुला कळत नाही का? अरे टेन्शनमध्ये आहेत त्या, नको ना तेच ते चुकरून काढू. झालं गेलं सोडून दे, तू जा बरं, जा पटकन पाणी घेऊन ये. त्यांना ना भूक लागली असेल. मॅडम चला बरं तिकडे बाकड्यावरती, नाहीतर मंदिरात बसा, 2 घास खाऊन घ्या. धन्या तू डबा आणलाय ना? त्यावर धन्या म्हणू लागतो, हो हो, यशादादाने डबा दिलाय की, चला ना वहिनी 2 घास खाऊन घेऊया चला. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, नाही नको, मला नाही खायचंय, तुम्ही दोघे जेवण करून घ्या, जा तिकडे. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम असं नका करू, जेवणावरती राग काढू नका बरं. हे बघा, आपण काहीतरी मार्ग काढू, चला 2 घास खाऊन घ्या. त्यावर अवनी ओरडतच म्हणू लागते, नाही खायचंय मला, का फोर्स करतोय मला? तुला सांगितलं ना, जा, तुला जेवायचं असलं तर जेव. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, सॉरी मॅडम, माझ्यावरती राग काढायचा आहे का तुम्हाला? त्यावर अवनी म्हणू लागते, नाही रे, तुझा मला ना काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तू नको ना मला फोर्स करू. त्याच वेळेस आता धन्याचं लक्ष तिथेच मंदिराच्या बाजूला वड असतो. आता वडाची पूजा करण्यासाठी बायका जमलेले असतात, बायकांची पूजा चालू असते. धन्याचं लक्ष आता तिकडे जातं. मला कळलं वहिनी, तुम्ही जेवत का नाही आणि तुमचा प्रॉब्लेम काय हे कळलं मला. राजा लगेच धन्याकडे बघतो, काय झालंय? त्यावर धन्या म्हणू लागतो, अरे राजा दादा, आज वटपौर्णिमेचा दिवस आहे, अरे वहिनींचा उपवास असेल ना, म्हणून त्या काही खात नाहीये, हो की नाही वहिनी? आता नवऱ्यासाठी सगळ्या बायका उपवास करतातच ना, आणि इकडे वडाचं झाड बी आहे, ते बघा समध्या बायका पूजा करतायत. वहिनी तुम्ही बी जा, पूजा करून घ्या आणि मग आपण जेवण करू, जा जा. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, ए बाबा, अरे गप ना, तुझं तोंड ना बंदच राहत नाही, जा बरं पटकन पाणी घेऊन ये. त्यांना भूक लागली नाही ना, जेवायचं नाही ना त्यांना, मग पाणी तरी पितील, जा पटकन पाणी घेऊन ये. आता लगेच धन्या पाणी आणण्यासाठी जातो. त्याच वेळेस राजा लगेच अवनीला म्हणू लागतो, मॅडम, लहान आहे तो, दिसल्या त्या बायका म्हणून बोलून गेला, त्याचं बोलणं मनाला लावून घेऊ नका, हे बघा त्याला काही कळत नाही. तेव्हा लगेच अवनी आता त्या बायकांकडे बघते आणि राजाला म्हणू लागते, राजा, अरे खरंच असं असतं का रे? या बायका बघ ना किती श्रद्धेने पूजा करतायत. असं असतं का? म्हणजे नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि 7 जन्म तोच नवरा मिळावा म्हणून पूजा केली तर ते खरं घडतं का? त्यावर राजा म्हणू लागतो, हो मॅडम, अहो 7 जन्म तोच नवरा मिळावा, त्याचं दीर्घ आयुष्य, त्याच्या सुखासाठी ही पूजा केली जाते. बायका किती श्रद्धेने करतायत ना, दिसतंय ना तुम्हाला ते? त्यावर अवनी म्हणू लागते, राजा, हे जर असं खरं असतं ना तर मीही ही पूजा केली असते. राजा लगेच आता मॅडमकडे बघतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, अरे माझ्या स्वप्नांच्या दीर्घ आयुष्यासाठी, मला माझी स्वप्न पूर्ण करायची ना, जर हे खरं होत असेल तर स्वप्नांच्या दीर्घ आयुष्यासाठी मी ही पूजा नक्की केली असते. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम काळजी करू नका, तुमची स्वप्न पूर्ण होणार आहेत. त्यावर अवनी म्हणू लागते, बघ ना राजा, अरे मला ना लग्न, नवरा या गोष्टीत पडायचंच नव्हतं, पण माझे आईबाबा त्यावरती चढून बसले. खरं तर आईवडिलांनी मुलीचा आधार बनायला पाहिजे, तिची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिला बळ द्यायला पाहिजे, तिची ताकद व्हायला पाहिजे. पण इथे तर सगळं उलटच झाले. माझ्या आईवडिलांनी माझा आधारच काढून घेतला, माझी ताकद संपली रे, आता माझी स्वप्न कशी पूर्ण होणार आहे? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम तुम्ही ठामपणे तिकडे बोलून आलात ना, तुम्हाला तुमचं नाव सिद्ध करायचे, तुमची स्वप्न पूर्ण करायची, मग अशी हार मानून कसं चालेल मॅडम? अहो तुम्हाला जिद्दीने सुरुवात करायची, आणि मॅडम तुमची स्वप्न पूर्ण होणार म्हणजे होणार, कारण मी आहे की तुमच्या पाठीशी, मी तुमच्याशी खंबीरपणे लढणार आणि तुमची स्वप्न पूर्णच करणार. त्यावर लगेच अवनी स्माईल करते आणि राजाकडे बघते, राजा, अरे कोण आहेस रे तू माझा, सांग ना. राजा 1 नाही 2 नाही गप्प. तेव्हा अवनी म्हणू लागते, जिथे रक्ताची नाती साथ द्यायला तयार नाहीये, तिथे तू परका असूनही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे,
सतत मला सारखा प्रोत्साहन देतो, जिद्दीने उभी राहण्यासाठी बळ देतो. खरंच राजा, अरे तू खूप हुशार आणि समजूतदार आहे. तुझ्यासारखा नवरा प्रत्येक मुलीला मिळायला पाहिजे. आणि तुझ्यासारखा नवरा जर मिळणार असेल तर काय हरकत आहे. 7 जन्मासाठी तूच हवा आहे, म्हणून या वडाची पूजा करायला काहीच हरकत नाही. असा नवरा मिळण्यासाठी तर मीही पूजा करेन. आता राजा राजू लागतो. मॅडम, तुम्ही पण ना आता उगच मला हरभऱ्याच्या झाडावर चढू नका. लय कौतुक केलं तुम्ही, आता बाद झालं. एवढा भारी आहे का मी? त्याच वेळेस आता राजाचं लक्ष लगेच वडाच्या झाडाकडे जातं. आता मात्र राजा एकटक त्या झाडाकडे, त्या बायकांकडे बघू लागतो. आता त्याला समोर अवनी दिसू लागते. अगदी मस्त लाल रंगाची साडी घालून अवनी आता वडाची पूजा करत असते. राजा एकटक डोळे भरून तिच्याकडे बघत असतो. सगळ्या बायका आता राजाला हसत असतात. अवनीचे आता फेरे मारण्याचं काम सुरू झालेलं असतं. राजाही आता आपल्या बायकोबरोबर फेरे मारू लागतो. अवनी लाजत असते, अगदी हसत आपल्या नवऱ्याकडे बघत असते. राजा तर अगदी मॅडमच्या प्रेमात डुबालेला असतो. त्याच वेळेस आता जोरात गाडीचा हॉर्न वाजला जातो. रिक्षा आलेली असते. आता मात्र आपला राजा स्वप्नातनं बाहेर पडलेला असतो. तेवढ्यात लगेच आता रिक्षेवाले ते काका म्हणू लागतात, यायचंय का तुम्हाला? त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, हो हो, पण 3 सीट आहेत. थांबा 5 मिनटं, धन्या का येत नाहीये? कुठे गेलाय पाणी आणायला? तेवढ्यात लगेच राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम आपण या रिक्षेतनं जाऊया. त्याच वेळेस अवनीला चक्कर आल्यासारखं होतं. आता मात्र लगेच राजाचं लक्ष मॅडमकडे जातं. मॅडम काय होतंय तुम्हाला? चक्कर आली का मॅडम? तेवढ्यात लगेच राजा म्हणू लागतो, हो दादा जा तुम्ही, आम्ही नंतर न येऊ. राजा पटकन अवनीला आता इथे मंदिरात घेऊन येतो. तिथे आता मंदिरात खांबाला टेकून बसवतो. मॅडम मॅडम तुम्ही शांत व्हा बरं. आता मात्र पाणीही नसतं. काय करावं राजाला काही सुचत नाही. तिकडे आता बायका पूजा करून तिथे बसलेले असतात. राजा पटकन धावत त्यांच्याकडे जातो. ताई ताई प्लीज, त्यांना ना चक्कर आली हो, त्यामुळे प्लीज तुमच्याकडे पाणी असेल तर द्याल का? त्यावर लगेच बायका विचारू लागतात, कोण आहेत त्या तुमच्या बायको आहेत का? त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, त्यांना चक्कर आली हो, द्या ना प्लीज, पाणी असेल तर द्या ना. त्यावर त्या बायका म्हणू लागतात, हे बघा त्यांनी उपवास धरला असेल ना, म्हणून चक्कर आल्यासारखं वाटत असेल. त्यांनी पूजा केली आहे का? त्यावर राजा म्हणू लागतो, हे बघा ते समजा नंतर विचारा की, काहीतरी गोड असेल तर साखर वगैरे ते पण द्या आणि पाणी पण द्या. त्यावर त्या बायका म्हणू लागतात, हे बघा काही खायला देऊ नका, उपवास मोडेल त्यांचा, तुम्ही फक्त त्यांना पाणी द्या आणि थोडंसं बरं वाटल्यानंतर वडाची पूजा करा, एखादा फेरा मारला तरी चालेल, जा पाणी घेऊन. राजा धावतच आता बॉटल घेऊन येतो. पटकन आता अवनीला पाणी देत असतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, नाही नको आहे मला. तेव्हा राजा म्हणू लागतो, मॅडम मी तुमचं काही ऐकणार नाही आहे, चला पटकन पिऊन घ्या. राजाने स्वतः आता अवनीला पाणी पाजलेलं असतं. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, धनेश आला नाही का? आपल्याला निघायचं आहे ना, गाडी थांबली होती ना ती. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम आपल्याला एवढी घाई नाही आहे, आपण निवांत घरी जाऊ. तुम्हाला बरं वाटत नाही ना, थोडा वेळ डोळे बंद करा आणि इथे पडा बरं. अवनी आता आपले डोळे बंद करते आणि तिथेच खांबाला टेकून बसलेली असते. राजाचं लक्ष आता वडाच्या झाडाकडे जातं. सगळ्या बायकांची पूजा चालू असते. अवनीने डोळे बंद केलेले असतात. राजा धावतच आता लगेच वडाच्या झाडाकडे येतो. तिथेच आता एक ताई सौभाग्याचं वाण देत असतात. तेव्हा लगेच राजा आता त्यांच्याकडे येतो. ताई मला बी एक ताट द्या की, मला बी घ्यायचं हे सौभाग्याचं वाण. त्यावर लगेच त्या ताई म्हणू लागतात, तुमच्या बायकोसाठी घ्यायचं आहे का? कुठे आहे तुमची बायको? त्यावर राजा म्हणू लागतो, नाही मला स्वतः हवं आहे. तेव्हा लगेच त्या ताई हसू लागतात, अहो तुम्ही एक पुरुष आहात आणि तुम्हाला कशाला हवं हे सौभाग्याचं ताट? त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, द्या की, मला बी पूजा करायची. तेव्हा त्या ताई म्हणू लागतात, अहो बायका करतात आपल्या नवऱ्यासाठी ही पूजा. त्यावर राजा म्हणू लागतो, ताई खरं तर ना हीच बायको 7 जन्म हवी, यासाठी मला ही पूजा करायची. मला हीच बायको हवी 7 जन्मासाठी, मग मी का पूजा करू शकत नाही? तेव्हा त्या ताई म्हणू लागतात, नक्कीच नक्कीच करू शकता. राजा लगेच ते ताट घेतो आणि वडाच्या झाडाजवळ येतो. आता इथे राजाने पूजेला सुरुवात केलेली असते. सगळ्या बायका एकटक राजाकडे बघू लागतात. तेव्हा राजा म्हणू लागतो, देव्याई देव्याई, या जन्मात आमची लव्ह स्टोरी सुरू झाली ग, पण माझं एकतर्फी प्रेम आहे. मॅडमला तर आमचं लग्न खरं झालंय हे सुद्धा माहिती नाही आहे देव्याई, त्यामुळे त्या कशा पूजा करणार? त्यामुळे मीच पूजा करतो, कारण मला 7 जन्मासाठी मॅडमच बायको म्हणून हव्या आहेत. देव्याई तुला माहिती आहे ना,
या जन्मात किती किती आम्हाला काय काय सहन करावं लागलंय. खूप खडतर मार्ग आहे ग आमच्या लव्ह स्टोरीचा या जन्मात. पण मॅडमला जेव्हा कळेल ना आमचं लग्न खरं झालंय, तेव्हा मात्र त्या नक्की पूजा करतील. पण देवयाई, एक गोष्ट लक्षात ठेव, जेव्हा त्यांना आमच्या खऱ्या लग्नाबद्दल कळेल, तोपर्यंत त्यांच्या बाजूने लवशिप सुरू करा. एकदा का त्यांचं माझ्यावरती प्रेम झालं, जीव जडला ना, की त्या मला सोडूनच जाणार नाही, असं काहीतरी करा. आता राजाने फेरे मारायला सुरुवात केलेली असतात आणि देवयाई, एवढा जन्म मी कडतरपणे काढेल त्यांच्यासोबत, ॲडजस्ट करून घेईल. पण पुढच्या जन्मात नाही या. पुढच्या जन्मात काहीतरी जादू दाखव ना गो. मला असं स्मार्ट बनव, डॅशिंग, अगदी हिरोसारखा आणि श्रीमंत, एकदम श्रीमंत, चांगला रिच बनव. म्हणजे कसं? आणि पुढच्या जन्मात आमचं ना लव्ह मॅरेज नको आहे, ॲरेंज मॅरेजच करून टाक. हे लव्ह मॅरेजचं लय अवघड असते ग, लय लय म्हणजे लयच अवघड आहे. त्यामुळे ना पुढच्या जन्मात ॲरेंज मॅरेज कर आणि त्या मला प्रपोज करतील, त्यांचं आधीवर माझ्यावरती लव होईल असं काहीतरी कर. त्यांनी मला प्रपोज केल्यानंतर मी थोडासा भाव खाईलच की, जास्त नाही खाणार, थोडासा खाईल, असं काहीतरी करा. आणि हे सगळं मी त्यांच्यासाठी करतोय देवयाई. त्याच वेळेस आता धन्या पाणी घेऊन आलेले असतो. वहिनी आता डोळे बंद करून झोपलेले असतात. धन्या आजूबाजूला बघतो. तेवढ्यात धन्याचं लक्ष आपल्या राजादादाकडं जातं. आता राजादा तर मस्त वड्याला फेऱ्या मारतोय. आता धन्याला तर धक्का बसतो. धन्या आता काही बोलणार, तेच आता राजा त्याला खुणावतो, गप्प बैस, गप्प बैसा. धन्या धावतच आता आपल्या राजादाजवळ येतो आणि मस्त राजादाचा व्हिडिओ शूट करू लागतो. राजाला तर धक्का बसतो, कारण या दंड्यांचं तोंड गप्प राहत नाही. आता त्याने मॅडमला सांगितलं तर, देवयाई, हे सगळं मी त्यांच्या स्वप्नांसाठी केलंय ग, त्यांच्या सुखासाठी केलंय. खरंच देवयाई, या पाठीमागे ना माझा स्वार्थ नाही आहे ग. मला ना माझ्या घरच्यांची काळजी आणि त्यांच्या स्वप्नांची काळजी, म्हणून हे सगळं करतोय मी. देवयाई, मला समजून घ्या. आता जर धन्याने त्यांना सांगितलं तर त्यांना मात्र मोठा गैरसमज होईल. देवयाई, काहीतरी कर ग बाई. असे म्हणताच आता राजाची पूजा झालेली असते. त्याच वेळेस इकडे यशादादा, राजा, धन्या आणि अवनी तिघांनाही फोन लावण्याचा प्रयत्न करत असतो, पण कोणीच फोन उचलत नाही. दोंडी अण्णांचं आणि यशादादाचं टेन्शन वाढलेलं असतं. तेव्हा लगेच अण्णा म्हणू लागतात, काय रे यशा, नाही उचलत कोणीच फोन? नक्कीच तिकडे ना काहीतरी प्रॉब्लेम झाला असणार आहे. अरे मला ना पॉझिटिव्ह फील नाही येत रे यशा, आपण जायचं का तिकडे? ते देशमाने लय भामटाड लोक आहे, नक्कीच काहीतरी केलं असणार आहे. त्यावर लगेच आता यशादा म्हणू लागतो, हे बघा अण्णा, आपण जरा वेळ वाट बघूया, मग जाऊया. उगाच तिकडे जाऊन काही राडा झाला तर. त्यावर लगेच अण्णा म्हणू लागतात, खरं तर यशा, तू जायला पाहिजे होतं सुनबाईसोबत, कारण तो धन्या, तो बुटका, तो काही कामाचाच नाही आहे. आणि तो पाण्यासारखीट, आणि तो राजा कसला आहे माहिती आहे ना. खरं तर तूच सुनबाईबरोबर जायला पाहिजे होतं. अरे तिची काळजी घेणं आपली जबाबदारी आहे, आपण असा हलगर्जीपणा करून नाही चालणार. आता मात्र यशा म्हणू लागतो, अण्णा अण्णा तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. हे बघा, फोन नक्कीच लागेल, उचलला की आपल्याला कळेल काय झाले ते, मग आपण जायचं की नाही ते ठरवा. त्याच वेळेस आता इकडे राजाची पूजा झालेली असते. तेव्हा धन्या म्हणू लागतो, राजादा, तो आता पूजा केली की वहिनींसाठी? हे वहिनींना सांगतोच मी आता, चल चल. त्यावर राजा म्हणू लागतो, येडा झालास का? अरे त्यांची परिस्थिती बघणार आहे. अरे त्यांनी एवढी मेहनत केली, त्या एवढ्या शिकल्या आणि ती सर्टिफिकेट जाळून टाकली रे त्यांच्या बाबांनी. त्यांना किती वाईट वाटत असेल, त्यांना किती टेन्शन असेल. त्यात जर तू पूजेचं बोलला तर त्यांना आणखीन वाईट वाटेल. त्यांना वाटेल की मी बायको असून नवऱ्यासाठी पूजा केली नाही, मग ते अजून दुःखी होतील. आणि मग तुला त्यांना वाईट वाटलेलं चालेल का? सांग धन्या. त्यावर धन्या म्हणू लागतो, नाही नाही वहिनी आधीच खूप टेन्शनमध्ये ना, मी नाही सांगणार. तेव्हा राजा म्हणू लागतो, नक्की ना, मला वचन दे. राजा हात पुढे करतो. धन्या पटकन त्याच्या हातावरती हात ठेवतो. नाही सांगणार राजादा, तुला वचन दिलं, चल. आता दोघेही अवनीजवळ येतात. लगेच आता धन्या म्हणू लागतो, वहिनी वहिनी झाली का झोप? राजा विचारू लागतो, अवनी मॅडम कसं वाटतंय, बरं वाटतंय का? तेव्हा अवनी म्हणू लागते, हो आता बरं वाटतंय. त्याच वेळेस धन्या म्हणू लागतो, वहिनी काय झोपला होता तुम्ही? मला तर एक सेकंदासाठी असं वाटलं तुम्ही. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, मेले असं वाटलं का? तेव्हा राजा म्हणू लागतो, बिंडोकेस का धन्या, उगाच काही बोलू नको. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, नाही नाही वहिनी, तसं नव्हतं म्हणायचं, मला फुल झोपल्या असं मला म्हणायचं होतं. तुम्ही कशा जाणार? तुमच्यासाठी एवढी पूजा केली ना राजादाने आमच्या. आता मात्र अवनी लगेच राजाकडे बघते. राजाला मात्र धन्याचा राग येतो,
कारण एवढं वचन घेऊनही याचं तोंड बंद राहिलंच नाही. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, पूजा? कोणती पूजा केली तू? त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, इथेच मंदिरात हात जोडून देवाकडे प्रार्थना केली, तुमच्या सुखासाठी, तुम्हाला बरं वाटावं म्हणून, दुसरं काहीच नाही. त्यावर धन्या म्हणू लागतो, हो हो, तीच पूजा. त्याच वेळेस आता धन्या म्हणू लागतो, बरं चला, यशोदाचे खूप फोन आलेत, मी त्यांना फोन करून कळवतो. आता धन्या बाजूला जातो, यशोदाला फोन करून सांगतो, आम्ही ठीक आहोत, काळजी करू नका. तेव्हा लगेच यशोदा म्हणू लागतो, अरे पण सर्टिफिकेटचं काय झालं? सगळं काही ठीक आहे ना? त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, सर्टिफिकेटचा थोडा राडा झालाय, पण आम्ही ना इकडे बसलोय, अवनी वहिनीला चक्कर आले होते ना. आता अण्णा आणि यशोदा विचारू लागतात, कशी चक्कर आली, हॉस्पिटलला गेले की नाही? त्यावर धन्या म्हणू लागतो, आता समजा ठीक आहे, आम्ही घरी यायला निघतोच आहे, गाडी भेटत नाही आहे म्हणून थांबलोय. आता यशोदा फोन बंद करतो. त्याच वेळेस इकडे तोपर्यंत गाडी आलेली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता गाडीत खूप गर्दी असते, पण इथे गाडी भेटत नसल्यामुळे आता राजा, अवनी आणि धनेश तिघेही गाडीत बसतात. गाडीत काही बायका असतात. आता पूजा करून त्या बायका निघालेल्या असतात. आता अवनी त्यांच्या शेजारी बसते, राजा कडेला बसलेला असतो. त्या बायका अवनीला जोरजोरात धक्का देतात, सरक तिकडे, सरक तिकडे, असं करून करून आता त्यांनी अवनीला राजाच्या मांडीवरती बसवलेलं असतं. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, अरे बापरे, आता काय करू मी? त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, मॅडम बसा, तुम्ही बसा खाली. तेवढ्यात लगेच आता त्यातला एक काकू म्हणू लागतात, तुझी बायको आहे का ती? तेव्हा राजा म्हणू लागतो, हो. त्यावर लगेच त्या काकू म्हणू लागतात, अरे मग लाजतोय कशाला, घे की तिला मांडीवर, बैस ग ठमकून. आता अवनी लगेच राजाच्या मांडीवरती बसते. राजा, तुझे पाय दुखतायत का, तुला त्रास होतोय का? तेव्हा राजा म्हणू लागतो, नाही नाही मॅडम बसा तुम्ही, नाही होते मला त्रास. आता अवनी लगेच राजाच्या मांडीवरती बसते. त्या बायका मात्र अवनी आणि राजाकडे बघून हसत असतात. अवनीला मात्र आता झोप लागलेली असते. आता डुलकी येताच अवनी लगेच राजाच्या खांद्यावरती डोकं ठेवून झोपते. अगदी राजाच्या मिठीत अवनी झोपलेली असते. राजा मात्र आता आपल्या अवनी मॅडमकडे एकटक बघू लागतो. तर आता पुढे राजा आणि अवनीची लव्ह स्टोरी कशी सुरू होणार, काय काय होणार, हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.